करून आम्ही भंडारदऱ्याला फिरायला गेलो असं झालं. हा राजवंशातील जहाज नावाच्या राजाने. अरे बापरे, सकाळी आलो होतो तोंड धुवायला आणि भाऊची बादली पडली पाण्यामध्ये. भाऊची कसरत चालू इकडे खतरनाक. आणि गौऱ्याला बांबू सापडला. आता गौऱ्या बांबूनी काढणार बादली. भाऊ व्हाट हैपेंड हियर, भाऊ जा रहे हैं अंदर और बादली निकालने को बादली अंदर गिर गया था भाई का. भावाची बादली पडली सकाळ पाण्यामध्ये. भाव डोळ्यां सारखा उतरतो पाण्यामध्ये बादली काढायला. भाऊचा हात पोचतोय. अरे वाचला थोड्यावरून बादली. एवढ्या खतरनाक विहिरीमध्ये बादली पडली भाऊची. नाही काय सिद्धू बाजीचं पेट पाणी. सिद्धू बाजी काय रे प्लॅनचे गौऱ्याच्या मनात काय गौरव म्हणतो डायरेक्ट नदी जायचं. आता तोंड धुवायला, फक्त तोंड धुवायला नदी हो. याला म्हणतात वाट सुरू गौऱ्या. ए नीट उतर नाही तर व्हायचा कोलंबस. टोचत आहे काय टोचत आहे. धीरे धीरे चालो. गौऱ्या तर आपल्या आधी जाऊन पोहोचला. हमारा बारी है, हम उतरता है हळूहळू. बरं हो ले दिया कर कांडे. हा गौऱ्या सकाळी नदीला घेऊन आलाय. अरे मोकर कचरा है इधर, ये लोग आते क्यों है कचरा करने को. हैया तर पोरांनो हा गौऱ्या सकाळी नदीला घेऊन आलाय. मैं अभी डायरेक्ट नया तैयार हो गया हूँ. डायरेक्ट आंघोळ करने को डायरेक्ट पानी में जाऊंगा. मारूडी सुर मार सुर. आलाय सकाळचा चहा. आणि रोहित भाऊ तयार हो गया है. पोराव सकाळचं नियोजन फक्त बिस्किटावरती नाही, खोटं बोलायचं नाही. आता एवढे आणलेत अजून यायचे त्यामुळे बघत राहा. म्हणलो होतो बाकीचे 4 संपवलेत, अजून 4 बोलवलेत. कसं आहे गावऱ्या, बरोबर आहे की नाही. यावंच लागते चहा प्यायला रतनवाडीला. सगळे फ्रेश झालो आणि आपण तर कडक मध्ये आंघोळ गेली डायरेक्ट पाण्यामध्ये नदीला. आणि आता सध्या दर्शन करतोय. दर्शन करणार आणि त्याच्यानंतर प्लॅन चाललाय परत महाग जायचं, वॉटरफॉल करायचे 1-2 ते नाणी फॉल, नेकलेस फॉल. त्याच्यानंतर परत विचार चाललाय पुढे जावं. बघू आता प्लॅन मध्ये काय होतंय. रत्नवाडीमध्ये असलेलं हे अमृतेश्वरचं मंदिर, असं म्हणतात की हे मंदिर 1200 वर्षापेक्षाही जास्त जुनं आहे. ह्या मंदिराचे बांधकाम 9व्या शतकामध्ये झालंय. हे मंदिर 9व्या शतकामध्ये शिलाहार राजवंशाच्या शासकांनी बांधलं आहे आणि राजा जहान याने 12 शिव मंदिरांपैकी बांधलेलं एक आहे. सध्या तर आम्ही इथं मंदिराजवळ होतो आणि गौऱ्याचं काही शूट करायचं काम चाललंय. तर बघा मागच्या साईडला तिकडे, तर तो म्हणतोय आम्हाला शांत बसा. बघितलं त्यापैकी एक असलेले हे आपलं अमृतेश्वरचं मंदिर. ते आहे रत्नवाडीमध्ये. जहान राजाने बांधलं होतं. हा तो खरं म्हणतो बरं का. खरंच आहे बरं का, ते खरंच आहे बघा. गौऱ्या शूट करतोय, बघितलं कसं शूट चालतोय गौऱ्याचा. असंच असतंय. तर वातावरण एकदम मस्त झालं या साईडला रत्नवाडीमध्ये. आता सध्या पाऊस नाही म्हणून शूट करता येतो, नाही जर पाऊस जर असतो ना, एवढा पाऊस असतो इथं का विचारच सोय नाही. शिलाहार राजवंशातील जहाज नावाच्या राजाने. हा चालू राहते. हा राजवंशातील जहाज नावाच्या राजाने. अरे बापरे, शूट करता हे असं कांड झालं. मोबाईल पडला. मग इथले आम्ही सगळे शूट उरकले आणि डायरेक्ट इथून कल्टी मारली. होऊ दे बाबा, माहिती तंगडी सांभाळून घेऊ. तंगडी जाणार आहेत आपल्या इथं. आहे तर जागा नाही बसेल म्हणून तसं म्हणतोय तो. आता आम्ही साम्राज्य साईडला झालो. राडा करायचा गौऱ्या, राडा बघ काढायला जायचंय आम्हाला आता. गौऱ्या दिवस दुसरा. अशी जंगी लोकेशन दिसली नाही तर खाली आम्हाला, तर त्याच्यासाठी आम्ही इथं थांबलोय. याहू खतरनाक आहे बा. इथं खाली जायचं प्लॅन चाललाय. मला सांगू एवढी खतरनाक भारी लोकेशन आहे इथं खाली. तर डायरेक्ट आमच्या मनात आलं का आता आपण डायरेक्ट आंघोळच करायची. तर आम्ही पुन्हा रे या तलावामध्ये राडा करायचं काय.
या ठिकाणी ग्रेट पशा बॉडी दाखवतोय विदाऊट जिमची. अरे एक नंबर ऊन आले खरं. मस्तपैकी तिथं उड्या बिड्या मारल्या, आंघोळ बिंघोळ केली आणि त्याच्यानंतर आता तिथं शूट चालू आहे. बघा कार्यकर्ते गेले तिकडे माग. काय बोलायचं आता, थोडासा प्लॅन मी चेंज आहे. आता सध्या चालू आहे मी आता एका छोट्यासा वॉटरफॉलला. तर मन झालं चालो. हे खतरनाक. तर बघितला एकदम खतरनाक भारी लोकेशन आहे. एक नंबर. मेरा दिल तेरा ही है दीवाना, तेरा दिल मेरा क्यों नहीं दीवाना. चकड़ा ये बाबा मिलकर हमको इधर है देखो. फोटोशूट खतरनाक जागा आहे ना एकदम भारी. कंटेंट सोडायचं नाही. भाऊ आल्यापासून बैलांच्या माग लागतोय. बैल प्रेमी. तर भंडारदरा ट्रिप एवढी नाच झाली ना, फार वाट सुरवलं तुझ्या आपण कसं काय वाटतंय. ही दाखव साईडचा दाखव. वॉटरफॉल ही दाखव साईडचं. ते जाऊन त्यांच्या काही खूप भारी आहे ट्रिप. खूप सारे वॉटरफॉल बघितले, खूप भारी निसर्ग बघितले, मजा आली. एकदम पण सोबत नाच मजा केली, लय भारी वाटलं. आणि आपल्या रोहित भाऊ विचार कसं वाटतंय. एक नंबर खरंच प्रशांत सोबत तुम्ही जर फिरायला आले ना कधी, तुम्हाला ट्रिपला अक्षरशः आम्ही गाडीमध्ये एक सॉन्ग पण प्ले नाही केला. एवढी मजा केली ना, एवढी टाइम, एवढ्या गोष्टी. अरे मित्रांसोबत भंडारदरा यायलाच लागते. एक नंबर. चला बाबरेक. तर आपले सौरभ भाऊ गाडी चालवत आहेत त्याच्यामुळे त्यांना काही जास्त विचारत नाही. बाकीचं आम्ही सगळं बोलायचंय. इंटरेस्टेड बोला. काय एकंदर निघालो तर एवढे जेवढं वाटलं नव्हतं ना, त्यापेक्षा कितीतरी पट्टीनं आपली ट्रिप चांगली झाली. त्यात प्रशांत भाऊचा मोठा मोलाचा हात आहे. त्यांनी एवढे एंटरटेनमेंट केलं. कुठेही कधीही असं मन खचून दिलं नाही. आणि भजी खायला स्पेशल नेलं त्याबद्दल तर त्यामुळे आम्हाला सगळ्यात जास्त या ट्रिपचं काय आवडलं असेल तर रंधा वॉटरफॉलची भजी. चला तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच एंड. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.